ठेकेदारांनी बिलाची रक्कम न मिळाल्यानं राज्यातील विकास काम थांबवणार, मिलिंद भोसले यांचा इशारा। राज्यात 49,000 कोटींची विकास कामं झाली आहेत, परंतु ठेकेदारांची बिलाची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केवळ 4,000 कोटींचा निधी दिलाय। यातून ठाणेकरांना कामाच्या केवळ 5% रक्कमच मिळणार आहे। परिणामी ठेकेदारांनी जगायचं कसं असा प्रश्न आता निर्माण झालाय। याचा परिणाम राज्यातील विकास कामं थांबतील अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी शुक्रवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे। राज्यभरातील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आणि राज्य अभियंता संघटनेचे अधिवेशन शुक्रवारी ठाण्यात पार पडलं। यावेळी मिलिंद भोसले, संजय मेड, नगराळे, बापूलाड, राजेश देशमुख, अनिल पाटील, सुबोध सरोदे, देशमुख पालेरच्या, सुरेश पाटील, प्रकाश पांडव, अनिल नलावळे, आयोजक मंगेश आवळे यांच्यासह 29 जिल्ह्यातील संघटनांचे प्रतिनिधी या अधिवेशनात उपस्थित होते। मागील वर्षी निवडणुका समोर ठेवून 5 वर्षातील विकास कामांच्या निविदा राज्य सरकारने एकाच वर्षात काढल्या असा आरोपही मिलिंद भोसले यांनी यावेळी केला। राज्य शासन स्वतःच्या फायद्यासाठी विविध योजना राबवत आहेत। यामध्ये लाडकी बहिणीसारख्या योजनांचाही समावेश आहे। या योजनांच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च होत आहेत। परिणामी ठेकेदारांच्या बिलाची रक्कम अदा करण्याकरिता राज्य सरकारकडे पैसेच नसल्याचं भोसले यांनी सांगितलं। विशेष म्हणजे घरात बसून योजनेच्या माध्यमातून पैसे मिळत असल्यानं कामासाठी मजूरही मिळत नाही असा आरोपही भोसले यांनी यावेळी केला। त्यातून काही ठिकाणी जाणीवपूर्वक निविदांमध्ये जाचक अटी टाकून ठराविक मोठ्या ठेकेदारांनाच कामं मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही भोसले यांनी यावेळी केला। सध्या राज्यात झालेल्या विकास कामांची 49,000 कोटींची बिलं प्रलंबित आहेत। हे बिलांची रक्कम 31 मार्च पर्यंत देऊ असं आश्वासन राज्य शासनाने दिलं होतं। मात्र प्रत्यक्षात केवळ 4,000 कोटींचा निधी देण्यात आलाय। ही रक्कम एकूण प्रलंबित बिलांच्या 5% इतकीच आहे। परिणामी बिलाची रक्कम अदा न झाल्यास शासन दरबारी कोणीही ठेकेदार काम करण्यासाठी धजावणार नाही। त्याचा परिणाम राज्यातील विकास कामांवर नक्कीच होणार असल्याचं मिलिंद भोसले यांनी सांगितलं। राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे। यावर मुख्यमंत्री यांच्यासह एकही मंत्री बोलायला तयार नाही। ठेकेदारांची बिलांची रक्कम देण्याकरिता राज्य शासनाने केंद्र शासनाकडून कर्ज घेणं गरजेचं आहे, परंतु केंद्र सरकार राज्य सरकारला खेळवत असल्याचा आरोपही भोसले यांनी केला। आम्ही आंदोलन करत आहोत। आमच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत वकिलातर्फे शासनाला कायदेशीर नोटीस बजावण्याची आमची भूमिका असल्याची माहितीही भोसले यांनी यावेळी दिली। राज्यभर बैठक आयोजित केली आहे। अजून काही अडचणी आहेत ज्यामुळे राज्य शासनाने ज्या योजना लावतात त्यामुळे कंत्राटदारांना कामगार देखील मिळतात। महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना आमच्या सोबत ह्या आता विचारपीठावरती सध्या ठाणे जिल्हा मजूर कामगार सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणून इथे उपस्थित आहेत। हा मुद्दा खूप ज्वलंत आहे। सरकारने जे काय हे लाभार्थी निर्माण केलेले आहेत, आमचं सरकारला सांगणं आहे की तुम्ही स्वयंस्फूर्तीने आपलं धोरण होतं। अटल बिहारी वाजपेयी यांचं खूप चांगलं वाक्य होतं। त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ह्या भारताला कधीही काही मोफत देणार नाही, तर आम्ही अशी जमात निर्माण करून जी स्वतः टॅक्स भरू शकेल। तर आम्हाला एक समजत नाही, आम्ही टॅक्स भरणारी जमात आहोत, आम्ही ती पिढी निर्माण करणारी जमात आहोत। तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तुम्ही उपेक्षित का ठेवताय? आमचा रोजगार वाढवण्यासाठी आम्हाला काम न देता आज वेगळ्या पद्धतीने तुम्ही हे जे काय अवलंबलेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे। त्याच्यामुळे आम्हाला मजूर उपलब्ध होत नाहीयेत, मजुरांची हेळसांड होत आहे। वरतून शासन आम्हाला सांगतं तुम्ही एवढ्या वेळेमध्ये काम पूर्ण करून द्या, ते नाही काम पूर्ण करून दिलं तर आमच्यावरती परत पेनल्टी लावण्यात येते। म्हणजे आई बोलते की तू पोट भरू नको, बाप बोलतो भीक मागू नको। अशा दुहेरी परिस्थितीमध्ये ह्या शासनाने कंत्राटदारांना आणून ठेवलेलं आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध।
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कौशल्य महावीर जैन हॉस्पिटलनं केलेल्या गरीब रुग्णांवरील खर्च जाहीर करावा, भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांची मागणी. शहरातील कौशल्य हॉस्पिटल आणि श्री महावीर जैन हॉस्पिटलनं गेल्या 5 वर्षात गरीब रुग्णांसाठी वापरलेला निधी, तसंच शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये डिपॉझिटसाठी बंदी घालण्याबरोबरच गरीब आणि दुर्बल घटकांसाठी दररोज उपलब्ध होणाऱ्या राखीव 20% जागांचा तपशील वेबसाईटवर जाहीर करावा, अशी मागणी भाजपचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. शहरातील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांकडूनही जादा रकमेची बिलं आकारली जात असून डिपॉझिटची सक्ती केली जात असल्याचा आरोप नारायण पवार यांनी केलाय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट न भरल्यामुळे महिलेचा उपचार न झाल्यानं मृत्यू झाला होता. तसंच गरीब रुग्णांसाठीच्या सुमारे 35 कोटी रुपयांचा खर्च केला नसल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील 3 हॉस्पिटलकडे नारायण पवार यांनी महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलंय. पाचपाकडी येथील कौशल्य मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट हॉस्पिटल आणि लुईसवाडी येथील श्री महावीर जैन हॉस्पिटल आणि श्री प्रताप जे आशर कार्डियक सेंटरला महापालिकेनं जागा दिली आहे. तर ठाण्यातील पोखरण रोड क्रमांक 2 येथील बेतनी हॉस्पिटल हे धर्मादाय हॉस्पिटल म्हणून कार्यरत आहे. कौशल्य आणि बेतनी हॉस्पिटलमध्ये गरीब आणि दुर्बल घटकांसाठीच्या राखीव जागांचा तपशील हा सामान्य नागरिकांना समजू शकत नसल्यामुळे या ठिकाणी उपलब्ध जागा आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांची नावं रुग्णालयाच्या वेबसाईटवर जाहीर करावीत. श्री महावीर जैन हॉस्पिटलमधील 10% बेड गरीब रुग्णांसाठी मोफत उपलब्ध व्हावेत, यासाठी ही कार्यवाही सुरू करावी. अन्यथा या ट्रस्टला महापालिकेने दिलेली इमारत पुन्हा परत घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. ठाणे शहरातील सर्व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या खर्चाची निश्चित रकमेची माहिती आधी रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावी. महापालिका क्षेत्रातील खासगी हॉस्पिटलची तपासणी करून नोंदणीचं वा नूतनीकरणाचे अधिकार महापालिका प्रशासनाकडे आहेत. त्यावेळी या संदर्भात शहरातील खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला नियमानुसार योग्य सूचना द्याव्यात, असंही नारायण पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे. मागणी केली आहे, म्हणून मी आयुक्तांना पत्र दिले की बाबा त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब योग्य कारवाई करावा, नाहीतर यांच्याकडनं ती जागा ताबडतोब आपण महानगरपालिकेने घ्यावा, ताबडतोब त्यांच्याकडनं त्यांना देऊ नये. जर आम्ही महानगरपालिकेने महासभेने जर ठराव केला असेल, त्या ठरावाचे जर त्या जे काही मुद्दे असतील त्याचा मुद्द्यांचा त्यांनी जर हे केला असेल तर ते ताबडतोब त्याच्याकडनं तो भूखंड ताब्यात घ्यावा. पार्किंग पण रुग्णाच्या नातेवाईकांना पार्किंग पण त्यांनी घेतात. अहो पार्किंग आता त्यांनी नाममात्र यांनी घेतलेत का नाही हॉस्पिटल, तिथे मेडिकल स्टोअर बसवलेत पुन्हा त्या हॉस्पिटलने, त्याचा ते भाडा घेतात. कॅन्टीन बसवले त्याचा भाडा घेतात, काही मशिनरी बसवले त्याचा भाडा घेतात. आम्हाला फक्त नाममात्र महानगरपालिकेला, आणि पेशंटला तर उपचारासाठी तर ते मदत पण नाही करत. ज्यांचा खरोखर आम्ही ट्रस्टीचं हॉस्पिटल कशासाठी का बाबा एखादा गरीबाला त्याच्याकडे ऐपत नसेल, त्याचे पैसे नसतील म्हणून त्याला तिथे ते उपचारासाठी जातो, पण त्याला तेवढं हे भेटत नाही ना, तेवढे त्याला मदत ती भेटायला पाहिजे ती भेटत नाही. म्हणून त्याच्यासाठी मी आयुक्तांना पत्र दिलं की ताबडतोब याच्यावरती कारवाई करावी. पीतांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांचा नागरी सत्कार सोहळा संपन्न. पीतांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीनं डी.लिट ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे. या निमित्त विविध संस्था आणि हितचिंतकांच्या नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र प्रभुदेसाई यांचा जाहीर नागरी सत्कार आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, चितळे उद्योग समूहाचे श्रीकृष्ण चितळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या सत्काराप्रसंगी मानपत्राचं वाचन अरुंधती भालेराव यांनी केलं, तर डॉक्टर प्रभुदेसाई यांच्यावरील स्मरणिकेचं प्रकाशन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात. आमदार केळकर यांनी आज शुक्रवारी खोपट येथील कार्यालयातही शेकडो नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी ठाणे जिल्हा हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक नारायण पवार, सुनेश जोशी, भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष महेश कदम, दीपक जाधव, दत्ता घाडगे, ओमकार चव्हाण आणि राजेश जाधव आदी पदाधिकारीही उपस्थित होते. ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अतिक्रमण आणि इमारतींमधील सोलर सिस्टम, वर्तकनगर येथील डेव्हलपमेंट विषय, रखडलेले डेव्हलपमेंट, कोपरी येथील प्रसूतीगृह स्टाफ, पाणी विषय, पोलीस स्टेशनच्या तक्रारी, विकासकांना केलेली फसवणूक, शैक्षणिक विषय, सहकार क्षेत्रातील विषय, कामगार विषय, जागा फसवणूक असे विविध विषयांवरील आज 58 निवेदनं प्राप्त झाली. आमदार केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांच्या अडचणी आणि समस्या ऐकून घेतल्या आणि निवेदनं स्वीकारली. यावेळी काही समस्यांचं निराकरण त्यांनी तिथेच संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर बोलून केलं. जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमामुळे आज अनेक ठाणेकरांच्या समस्या अडचणी मार्गी लावण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं केळकर यांनी सांगितलं. एक प्रकारे समस्या निवारण केंद्र अशी ओळख या उपक्रमाची झालीये. या उपक्रमामुळे अनेक सामान्य नागरिकांना न्याय मिळतोय, त्यामुळे ते समाधानी आहेत. ठाणेच नव्हे तर डोंबिवली, कल्याण, दादर, अंबरनाथ, बदलापूर आदी विविध भागातूनही नागरिक समस्या घेऊन येत असल्याचं केळकर यांनी यावेळी सांगितलं.